हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 4. ज्ञानकर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथो चतुर्थोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 4. श्लोक क्रमांक 11. ये यथा मां प्रद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. पार्था, जे ज्याप्रमाणे माझ्याकडे येतात त्याप्रमाणे मी त्यांचा स्वीकार करतो. मनुष्य सर्व प्रकारे माझ्या मार्गाचेच अनुकरण करतात. जसे पेरावे तसे उगवते. आपण भगवंत श्रींकडे ज्या भावनेने जातो त्याच भावनेने भगवंत श्री आपला स्वीकार करतात. आपण त्यांच्याकडे श्रद्धेने गेलो तर ते आपला भक्त म्हणून स्वीकार करतात. आपण त्यांच्याकडे पाठ फिरवली तर ते आपल्याकडे तोंड फिरवून बसतात. आपण त्यांच्याकडे शत्रुत्वाने गेलो तर ते आपला शत्रू म्हणून स्वीकार करतात. आपण त्यांची पूजा केली तर ते आपल्याला प्रसाद देतात. आपण त्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका घेतली तर तेही आपली दखल घेत नाहीत. आपण जसा आवाज काढू तसा आपल्याला प्रतिध्वनी ऐकायला मिळतो. आपण आरे केले तर समोरचा कार्य करतो. आपण मित्रा म्हटले तर तोही बंधू म्हणतो. प्रत्येक कृतीला प्रतिकृती होत असते. हा आपला नित्य अनुभव आहे. त्यामुळे जगतात आपण स्वतःला जसे व्यक्त करतो, ज्याप्रमाणे दुसऱ्याकडून त्याचा स्वीकार होतो, तेव्हा कृती कशी करावी हे ज्याचे त्यानेच ठरवावे. आपणच जर समोरच्याला दगड ठरवून त्याच्याकडे पाहिले तर त्यातील दैवत्व आपल्याला कधीच दिसणार नाही. यास्तव स्वतःचा चेहरा आनंदाने फुलवावा, म्हणजे अशात त्याची प्रतिमा आनंदीच दिसेल. आपणच दुर्मुखलेले असू तर सारे वातावरण आपल्याला उदासच भासेल. जर आपल्याला सारेच दुःखाने भरलेले दिसत असेल तर याचा अर्थ आपणच दुःख पेरत आहोत किंवा आपल्याला आनंद शोधता येत नाही. आपल्या वाट्याला जर दुःख आले तर ते आपणच पेरलेल्या बीजाचे फळ असते. आपण प्रेम केले तर आपल्याला प्रेम मिळते. दगडादगडात परमात्मा आहे, ठाई ठाई देवत्व भरलेले आहे हे जाणून नजर फिरवावी. आपल्याला एकही जागा परमात्म्याविना आढळणार नाही. आपल्यात एक फार सुंदर पद्धत आहे. देवळात गेल्यावर देवदर्शन घेऊन झाल्यावर देवाची ये द्वारी क्षणभर बसावे असे आहे. प्रार्थना जप झाल्यावर थोडा वेळ शांत बसावे अशी पद्धत आहे. याचे कारण हेच आहे. आपण जी प्रार्थना करतो त्याचे फळ देव देत असतो. आपण जे दर्शन घेत असतो ते देव आपल्याला देत असतो. जो अंगारा आपण लावतो त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. जो प्रसाद आपण दाखवितो त्याला प्रतिसाद मिळत असतो. यासाठी या प्रतिक्रियेसाठी देवाकडून आपल्याला पोच मिळवण्यासाठी थोडा अवधी जावा लागतो आणि तो द्यावा लागतो. यासाठीच ही पद्धत आहे. आपण जो भाव ठेवू त्याला आपला आत्मा तथास्तु म्हणत असतो. आपण क्रोधाने भरलो की सारे जग आपल्याशी भांडायला उत्सुक असल्यासारखे आपल्याला वाटत असते. कारण तुमची क्रोधाने भांडायची खुमखुमी शमविण्याची अस्तित्वाने ती तयारी केलेली असते. कावीळ झाल्यावर आपल्याला सर्वत्र पिवळेच दिसू लागते. एकच एक वस्तू निरनिराळ्या व्यक्तींना वेगवेगळी भासते. वास्तवात ती वस्तू तिच्याप्रमाणेच असते, परंतु एकाला ती जशी दिसेल तशीच ती इतरांना दिसत नाही. याचे कारण हेच असते. ज्याला जसे स्वतःत दिसते तसेच त्याला इतरत्र दिसत असते. एकाच समारंभात एक दुर्मुखलेला आला तर त्याला सर्व उदास भासते आणि एखादा सदानंदी आला तर त्याला सर्वत्र उत्साह भासतो. तेव्हा स्वतः नेहमी समाधानी आनंदी असावे, म्हणजे त्याला ती दिव्य चेतना आशीर्वाद देईल आणि आपल्याला सर्वत्र आनंदी आनंद दिसेल. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 12. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं
यजन्त इह देवतः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कर्मफळाची अपेक्षा करणारे देवदेवतांची पूजा अर्चा करतात, कारण या मनुष्यलोकी कर्माचे फळ लवकर प्राप्त होते. श्लोक क्रमांक 9 मध्ये भगवंत श्रींनी आत्मपदाला पोहोचणाऱ्यांबद्दल सांगितले, तसेच श्लोक क्रमांक 10 मध्ये भगवंत श्रींनी ब्रह्मपदाला पोहोचणाऱ्यांबद्दल सांगितले. परंतु आत्मपद किंवा ब्रह्मपद प्राप्त करणे हे सर्वसामान्य जनांना शक्य नसते. श्लोक क्रमांक 11 मध्ये सांगितले की तुम्ही जसे वागाल तसे तुम्हाला त्याप्रमाणे फळ मिळेल. तुमचे हित तुमच्या करणीवर अवलंबून असते. या श्लोकात भगवंत श्री सर्वसामान्य जनांसाठी उपदेश करत आहेत. भगवंत श्री सांगत आहेत की सर्वसामान्य जनांना कर्म केल्यावर त्यापासून त्याचे फळ मिळायला पाहिजे असते. जसे काम तसे दाम मिळणार असेल तरच ते कर्म करायला प्रवृत्त होतात. ही अगदी स्वाभाविक मानसिकता असते. त्यांना निष्काम कर्म करून आत्मपद किंवा ब्रह्मपद नको असते. त्यांना कष्ट करून जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात अशीच माफक अपेक्षा असते. त्यामुळे विनामोबदला कोणीही काम करायला तयार नसतो. एवढेच नव्हे तर केलेल्या कामाचे त्याच्या दृष्टिकोनातून योग्य ते दाम मिळणार नसेल तरीही तो काम करायला उत्सुक नसतो. अशांसाठी त्यांच्या हातून सत्कर्मच व्हावे, दुष्कृत्य घडू नये अशा उद्देशाने भगवंत श्री सांगतात की अशा कर्माच्या योग्य फलितासाठी, अशा कर्माच्या यशासाठी, अशा कर्माच्या पूर्ततेसाठी भगवंत श्रींची कृपादृष्टी असणाऱ्यांसाठी देवदेवतांची पूजा अर्चा करायला हरकत नाही. ते पुढे असेही सांगतात की अशाने या मनुष्यलोकी कर्माचे फळ लवकर प्राप्त होते. हे सांगण्याचा भगवंत श्रींचा हेतू निराळा आहे. मनुष्य देवकृत्य करून देवदेवतांना साक्षी ठेवून सहजासहजी दुष्कृत्य करू धजत नाही. परमेश्वराचे अनुष्ठान ठेवून तो शुभकर्मच करतो, धर्मकृत्यच करतो. त्याचप्रमाणे पूजा अर्चा केल्यामुळे त्याची आत्मशक्ती जागृत होते. अंतरात्म्याकडून ज्या सत्प्रवृत्ती स्त्रवत असतात त्या त्याला जाणवतात. त्याप्रमाणे तो कर्म करतो. त्यामुळे तो जरी आत्मपदाला किंवा ब्रह्मपदाला प्राप्त झाला नाही तरी स्वाभाविकच त्याचे हातून कर्मयोग घडतो. त्याचा अध्यात्माचा प्रवास त्याच्याही नकळत योग्य मार्गाने सुरू होतो. हरिओम.